गाव आहे की माकडाचं राज्य? माणसांनी भीतीच जगायचं आणि प्रशासनाने गप्प बसायचं. 2 वर्षापासून सुरू असलेला हा त्रास आता भिव खिडकी गावाच्या सहनशक्तीच्या बाहेर गेलाय. गोंदिया जिल्ह्यातील भिव खिडकी गाव आज माकडांच्या दहशतीखाली आहे. कळपाडा गावात घुसणारी माकडे घराच्या कवेलू फोडत आहे, अंगणातील धान्य नष्ट करत आहे, शेतातील पेरलेली बियाणं उद्ध्वस्त करत आहे. शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे, पण कुणी ऐकायला तयार आहे का? ही समस्या फक्त पैशाची नाही, ही समस्या थेट जीवावर बेतणारी आहे. महिला, लहान मुले, वृद्ध नागरिक कुणीच सुरक्षित नाही. माकडाचे थेट हल्ले होत आहे. शाळेत जाणारी मुलं भीतीनं थरथरत आहे. घरातून बाहेर पडणं म्हणजे जीव मुठीत घेणं. सकाळ असो वा संध्याकाळ भिव खिडकीत भीतीचं वातावरण. पण सगळ्यात मोठा प्रश्न, वन विभाग नेमका कुठे आहे? वारंवार तक्रारी करूनही आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई नाही. कारवाई कधी? एखादी मोठी दुर्घटना झाल्यावर, एखादा जीव गेल्यावर. आज संपूर्ण गाव विचारत आहे, प्रशासन जागं कधी होणार? ग्रामस्थांचा इशारा स्पष्ट आहे, तात्काळ माकडांचा बंदोबस्त करा, नाहीतर गावकरी आंदोलनाच्या मार्गावर जातील आणि त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावरच राहील. हा केवळ इशारा नाही, हा आक्रोश आहे, हा न्यायासाठीचा आवाज आहे. आता तुमचं मत काय? वन विभाग दोषी आहे का? प्रशासन अपयशी ठरतोय का? कमेंट मध्ये नक्की लिहा. ही बातमी शेवटपर्यंत पहा आणि आवाज उठा, कारण आज भिव खिडकी, उद्या कुठलंच गाव असू शकतं. गजा महाराष्ट्र 24 न्यूज करता आकाश नंदा गोळी, गोंदिया.